नमस्कार. नमस्ते. तिघं मिळून आला टाकली दत्तात्रय सारखं. ते मी ना निवडणुकीच्या कामासाठी तालुक्याच्या गावाला निघालो. छान छान छान. बसा 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 बस. तालुक्याच्या गावाला निघाला. मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे. निवृत्तीनाथ काय बाळा तुझं कसं काय झालं? नाही, माझा असं विशेष काहीच नाही. अरे कर्तबगार तरुण तू काहीतरी केलं पाहिजे. नाही, करायचं खूप मनात आहे हो. मग? पण घरी आई आहे, थोरला भाऊ आहे. अरे माझ्या बोळसट नाथ, आईच्या आणि भावाच्या पंखाखाली किती दिस राहणार? हो ना, पण त्याला इलाज नाही दुसरा. अरे इलाज का नाही? त्यासाठी अंगामध्ये धमक पाहिजे. धमक? हो. सांग तुझ्या आईला टाका माझी वाटणी म्हणाव. हो, माझ्या हक्काचं घर, माझ्या हक्काची जमीन. सांग. हक्काची जमीन? नाही, आईला नाही पटायचं. का नाही आईला पटायचं होय? हा? अरे आता तुझ्यासारख्या तरुणानं आपल्या भविष्याकडे बघितलं पाहिजे. आई नुसतं पाय धरण्यापुरती बस वाकायचं दहा वाक्य. तसं त्याला काय कमी नाही. मनात आणलं तर काय वाटेल ते करून दाखवला निवृत्ती. याच्या मनात येत नाही ना. अरे मला सांग, बाप दादाने मर मर माती जाय पण काम केली, मिळवलं काय? मातीच ना. तर थोडाफार पैसा मिळवला असं नाही असं, पण या लोकशाहीच्या जमान्यामध्ये सत्ता, अधिकार, मान मराठा महत्वाचं. झक मारीत पैसा पायाशी लोन घेत होते. बोल. अरे आम्ही आता थकलेली गोडी. तुमच्यासारख्या तरुणाने पुढे आलं पाहिजे आणि लोकशाहीचा रात आता खांद्यावर घेतला पाहिजे. काय रे? तर माझा मोठा भाऊ असतो तर कवाच वाटण्या करून घेतल्या असते. सोडतो का काय? आणि मग हे निवृत्तीनाथ लागा कामाला. चला, आम्ही तुझ्या पाठीचे आहोत. अरे असा वैताग आणायचा, धसमुसळपणा करता का बचात फोडायच्या भीक नको, पण कुत्रावर असं झालं पाहिजे. मग ठीक आहे, मग बघतोच मी प्रयत्न करून. बघतोच काय करून टाकायचं. आली तुझ्या पाठीची. मग मी होतो पुढे. साहेबराव चला चला. साहेबराव बघतोय. वाकू नको रे. नाही, वागता येतच नाही. डॉक्टर मारा मुसळे या आयला मारत असणार रोग्यांना बहुतेक. उद्या यायचं कळलं ना? चला. काय रे, आजारी होतो रे? कशाला एवढं जागरण करायचं रात चौकात? डॉक्टर मुसळे तुम्हीच काय? लगेच आले. आपण मी कशा तपासतोय ना, मध्ये बोलू नका. रोगी म्हणून आलात ना माझ्याकडे? निरोगी म्हणून आलोय हो. मग चालते व्हा. आपण तुम्ही निवडणुकीला उभे राहणार असं समजलं म्हणून आलो होतो. तुम्हाला कळलं तर काय झालं? निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिले त्या टेबलावरून खाली उतरा आणि आणि त्या खुर्चीत बसा. म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलायचं. रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्चीशी. मला पहिल्यांदा कळलंच नाही. लय भारी विचार होते तुमचे. बोला. तुम्ही निवडणुकीला उभं राहताय असं कळलं. मला पण निवडणूक लय आवडते. मला लोकशाही आवडते. त्याला द्या टाळी. तुमचं आमचं जमलं त्या पॉइंट वर. तुम्ही याच गावचे काय? एवढं चेहऱ्यावर वाईट दिसत. तसं नाही. मी आपला तो हा इकडचा हे तराळवाडीचा. लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो. माझ्याकडे म्हणजे काय? लोकशाहीच्या निवडणुका म्हणल्या की आपण कुठं बी धावत जातो. त्यातून म्युन्सिपाल्टीच्या निवडणुका काय खायचं काम आहे काय? मग तुम्ही आम्हाला निवडून आणणार तर? तेवढ्यासाठी तर इथं आलो. अहो, गेल्या 10 वर्षात 15 उमेदवारांना निवडून दिलं. तुम्ही 16वे. म्हणजे काय ते निवडणुकीचं टेक्निक पूर्ण माहिती आहे ना. तुम्ही फक्त एवढा करा, या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे 100 रुपये जास्त नाही काय. बाकी समजा आपण बघून घेतो. तुम्ही 10,000 रुपये खर्च करणार असाल. अहो ती तयारी ठेवलेलीच आहे. मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा. अहो तुम्हाला असं नक्की वाटतं का? तर अहो काय सांगू तुम्हाला. आता आणि काय सांगताय? अहो 5 वेळेला प्रयत्न केला, 5ही वेळेला पडलो. आणि काय होणार आहे दुसरं? नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार. आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे, म्युन्सिपाल्टीत निवडून यायचं. बघून घ्या या वेळेला सक्सेस मिळतंय का नाही ते. 100 रुपयात 100 रुपयात 100 रुपये. हे तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय? अरे वा, तुम्हाला माहिती आहे सगळं. लोकशाहीसाठी समधी माहिती ठेवावी लागते. आता मुसळ्याने उकळ्यांना उकळात घातलाच म्हणून समजा. हा त्याच्या वकील साहेब,
अहो या उखळ्यांचा उखळी वार उडाला की त्या मुसळ्याच्या ठिकऱ्या उडायला पाहिजेत. तुम्ही काय बी चिंता करू नका. अहो कंची बी निवडणूक म्हणजे आमच्या हातचा निस्ता मळ आहे मळ. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. नाही म्हणजे तुम्ही पैशाची मुळीच चिंता करू नका. पण काय एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला हवी. जिंकली म्हणून समजायची. अहो आम्ही कशासाठी धावत आलो इथं. तो डॉक्टर मुसळे आहे ना मग, त्यानं 3 वेळेला माणूस पाठवला होता मला बोलवाया. काय सांगताय? हा पण आपण शाप सांगितलं काय येत नाही म्हणून. वा आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभं राहणार आहे. व्हेरी गुड. कारण माणूस सच्चा आहे. बरोबर. कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे. करेक्ट. वा वा नामदेवराव माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर. अच्छा वकील साहेब आता निघतो आम्ही. म्हणजे लगोलाग तुमच्या कामाला आपलं लागलं पाहिजे. बरोबर. कसं आता काम म्हणजे पैसा आलाच की हो हो. ना. मग काढा. आता लगेच. हा अहो कंचं बी काम पैशा बिगर होत नाही बघा. हा 200 रुपये चालतील. लागेल तसं येऊन घेत जाईल. हो चालेल. पण एक ध्यानात ठेवायचं काय? आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार. अच्छा. हो मंडळी, उमेदवारांची यादी मी आपल्याला वाचून दाखवली आहे. जागा आहेत 15, आपल्याला उभं करायचे 13. 2च्या जरी इकडं तिकडं झाली तरी आपलं पॅनल विजयी होणार. ते सरपंच बी सांगून टाका लागेल. या टायमाला सरपंच नव्या दमाचा पाहिजे. वा मी आपल्या गावचे तळमळीचे कळकळीचे चळवळीतले निवृत्ती पाटील यांची निवड केली. साहेबांची कृपा आहे. लावतोय. राम राम साहेबराव. या 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 बसा बसा बसू, बस. चल 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 बसा. काय दारू आहे काय? हम्म. चांगली लागते काय? काय घेणार काय? आता देणारच हात पुढे असल्यावर घेणारच हात मागे राहतो थोडा. ए शंकरे, जी साहेब. 2 गलास आण. चल लवकर लवकर लवकर. इंग्रजी आहे. काय साधं काम आहे काय साहेबांचं? तू चल जी साहेब. चल. अरे गड मी जरा अडचणीत आहे. पैशाचे. हो हा त्याच्यात काय आपला निवृत्ती हा? निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे. हा. अरे एवढ्या लवकर हात मारणं बरं दिसणार नाही. उलट आपणच त्यासाठी 4 पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे. असं नाही. लोकशाहीची काही पथ्य असतात. मग आता कसं करायचं? हा कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं मनाला मग सांगतो. तुम्ही नुसतं सांगा, आम्ही कामगिरी पार पाडून दाखवतो. काय रे? मग? आपल्या गावाला सरकारनं एक वळू दिलाय. तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा. धरला. लांब मसवडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा. इकला. अर्जुन आहे ना? अरे इकायचा? लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे. नाही तुमची आयडिया लय जकाच आहे, पण कुणाला कळत रुकाच बॉम्बावून होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील. म्हणजे गुपचूप करायचं गुपचूप करायचं. वळू विकला 4-5 हजार रुपये तर सहज मिळतील. येतील. 500-500 रुपये तुमचं कमिशन धरा. तुम्ही देणार आणि मग मग कामगिरी पार पाडलीच म्हणून समजा. अहो हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही नुसतं बघा. गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता. मुद्द्याच विसरत नाही. घ्या हाताने घ्या घ्या घ्या. हे म्हणले आम्ही पंचायती ऑफिस मध्ये नक्की नक्की. हो राम राम साहेबराव. राम राम. अरे या 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 या. काम फत्ते. काय म्हणता काय? एकदम फर्स्ट क्लास. हे रे माझ्या वाघराव. वळू हे, 5,000 रुपयाला इकला. 5,000. हे बघा हे या. पैसा नागात. मा दोघांचा मला फार अभिमान वाटतो. तालुक्यातले सच्चे कार्यकर्ते कोण मी तुम्हा दोघांकडे बोलतो दाखवतो. काय भानगड वर काय नाही. अजाबात नाही. ते आमचं कमिशन. कमिशन द्या कमिशन द्या. एवढ्याला इकला. 5,000 रुपयाला. 5,000 तुझे पैसे घ्यायचे. हा, हा. बरं
माणूस शब्दाला म्हणजे एकदम. यांचं एक मला आवडते. हे घ्या 700 रुपये. 700? आणि बाकीचं सांग सकाळ तेव्हा माझ्याकडे काय गोमूत्र पीत होतं का भाई? तुम्ही सगळं कापून घेतले सांगून ठेवतो. हा. आधी सांगितलं असं तर प्यालो नसतो. चला चला महत्वाची काम आहेत मला. चला तरी तुला मी बोललो होतो फुकटची विटे म्हणून घुसू नकोस म्हणून. मला काय समजलं? मिळाली फुकट ठोकली. तू काय बाबा? मी तुला बोललो. निवृत्तीनाथा तू निवडून आलास. तू निवडून तू काय बाळाव काय काय आणलं? हे 200 लुगडी बर. आणि 300 साड्या 1000 बांगड्या बुगड्या आणि ही सगळी भांडी कुंडी. आणि 1200 फेट आणि 300 800. 800 सदऱ्याची कापड. आणखी काय आणावं लागेल का? धोत्र वगैरे? अरे तुझे अरे काय मत होतं आपण डायरेक्ट पैसे देऊनच घेणार. पण काय ते काम जोखमीत मी स्वतः करणार. बरोबर. पैसे आणले का? नाही राहू दे तुझ्याकडे राहू दे. तुझ्या हातात दे. हो मग ते नवीन निवडणुकीचे पोस्टर दकू आणि टाका. हे नाही आपल्या निशाणी नाही वाईट मिळाले. काय? वस्त्रा. अरे वस्त्रा तो वस्त्रा. गावातली घाण आणि अज्ञान बांधण्यासाठी आम्ही आमच्या हातात वस्त्रा घेतो. बर. विरोधी पक्षाची करून काय बस. हा. बस त्यांच्या म्हशीला बांधण्यासाठी आमचा वस्तारा. निशाणी महत्वाची नाही. काय आपण कोणता अर्थ लावतो ते महत्वाचं. पाठवतो पाठवतो पाठवतो. अच्छा 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 अच्छा. बोला मेंबर. आम्ही कसलं मेंबर? आम्ही नुसतं कार्य करायचं आणि मल्ला खायचा साहेबरावच्या माणसांनी. बर. हा आम्ही विरोधी पार्टीची माणसं. पण तुम्ही कार्य करताय ना. मग म्हणून तर पुन्हा उभा राहिलोय. आणि कोण कोण राहिले पैसे द्यायचे? सुतार सुतार त्यो तो कसला पैसे देतो? देणार देणार दिल त्यो. देणार पैसा काढणार. मी मग. सांगतो. काशा गुरु इकडे कशाला आला? हा, साहेबराव पैसे मागायला तर नाही ना आला. साहेबराव त्याच्या आधी आपण काढलं पाहिजे. चला. कायदा मर्याचा फेरा इकडंच आला. आता सुटका नाही. आता आम्ही निघतो. शंकराला एक ठाम दिसाय. या 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 साहेबराव या या या. बोला काय आपली सेवा करू? तू काय आमची सेवा करणार बाबा? आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी बाहेर पडलोय. आपल्या निवृत्तीनाथ निवडणुकीला उभा आहे. लोकशाहीच्या आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवृत्तीला निवडून दिला पाहिजे. तुम्ही सांगितलं आम्ही निवृत्तीलाच मत देणार. अरे मत देशील बाबा पण लोकशाहीचा रथ आहे. त्याचं एक चाक असते मताचं आणि दुसरं चाक असते पैशाचं. त्या दुसऱ्या चाकाला वंगण घाला म्हणून सांगाय आलोय. काय साहेब? नामदेवा याच्या नाव किती आकडा टाकले आपण? तसं लय आहे. पण तुम्ही 500 रुपये द्या. 500 रुपये हे लय होत साहेब. माझ्याच्या एवढं जपायचं नाही. अरे गोड्या त्याला काळा बाजारात साखरेचा साठ पकडला होता. तेव्हा त्याला पुढे मी तुला सोडवलं तेव्हा 2000 रुपये दिले. त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. आणि मग बायलीच्या लोकशाहीसाठी तुला 500 रुपये जड झालं का? मग साहेबरावाने 700चा आकडा टाकला होता. आम्हीच 500 रुपये केले. काय रे? मग काढ पैसे काढतो. माझ्याजवळ आता इतके नाही. उद्या दे पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं. बदल नाही तर लोकशाही दुकान जाऊ दे बोंबलं तुझं. हा चला रे. अरे, अरे. शंकरराव काळात गेला. साहेबराव नमस्कार. गावाच्या वळूची तपासणी करण्यासाठी 2 दिवसांनी गुरांचा डॉक्टर येतोय गावामध्ये. आईला तेव्हा त्याची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगावं दिलंय सरपंचांनी तुम्हाला. मी बघतो डॉक्टर कसं. वय नमस्कार. साहेबराव आता काय करायचं? आता टाइम मिळाला त्या डॉक्टरला वळू तपासायला. आणि ते सुद्धा निवडणुकीच्या घाईत म्हणजे घाईत माथ्याला नाणं म्हणतात त्या आता असं. काय करायचं ते सांगा. तुम्ही चिंता करू नका. लोकशाही आपल्या पाठीची. 2 दिवसाचा टाइम आहे. चला. हे तुमचं मला लय आवडतं बघा. जय बजरंग बली जय बजरंग बली. मारुती राया पावरे बाबा. तू काय बरं झालं भेटलास ते. अरे एवढा घायला का आला? काय तुझी बायको बाळंत व्हायला घातली का? नाही बुवा त्यातलं काय नाही हा. मग अरे तुझी बायको इलेक्शनला उभी राहते म्हणून. अरे, तुझ्या- मला काय माहित नाही हो. उभं राहताना मला काय सांगून उभं राहत नाही ती. अरे अफवा कशाला आपण आपण अहो माझ्या बायकोनेच सांगितलं मला तसं. बघितलं का लेका? म्हणजे आता आपल्या बुडाखाली सुरुंग लावल्या का झालं का नाही? अरे पण मी अरे गाडवणं घाबरता कशा चुकीची बायको अडाणी कुणीतरी भरलं घातला असला. इलेक्शन काय मत काय तिला काय करणार? बायकोला आवडतं. साहेब मी साहेब एवढंच नव्ह तर विरुद्ध पार्टीच्या बाजूने उभी राहणार आहे. आयला माझी बायको म्हणायची का वैरीण म्हणायची? तरी मी तिला सांगितलं होतं की निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे म्हशी चारणं इतकं सोपं नाही. पण माझं ऐकत नाही. ऐकत नाही. बघले का आता चुली पातूर येऊन पोचली का नाही लोकशाही? चुलीत गेली पोचली कुठली? ए, घाबरू नका. लोकशाहीमध्ये अफवा पोचणं गुन्हा आहे, लक्षात ठेवा. होय, होय. चला रे. हा.
आता पहिलं काम म्हणजे वळूची तपासणी करणं. म्हणजे काय डॉक्टर तेवढ्यासाठी तर तुम्ही आलायसा. चला मग वळूकडे वळू. हळू 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 बसा, म्हणजे बसा, काय बसा, काय बसा. झालं नाही माझे काय काय बोला ना. वळूची तपासणी करायची. तो वळूला शोधायचं कुठं? अहो काय वळू ठेवला असेल तिथं. या पाटील. अरे पण काय झालं सांगा पाटील, तुम्ही समजून सांगा. अहो डॉक्टर साहेब, वळू काही एका जागी बांधून राहतो का? सबंध दिवसभर गाय रानामध्ये चरत असतो. मग काय करावं म्हणता. तुम्ही आज निवांत आराम करा. आज मस्त पैकी कोंबडी कापूया जेवाया. तीर्थ घ्यायची सवय सुद्धा त्याचाही बंदोबस्त करू. नाही आपल्याला काय वांधा नाही. नाच गाण्याचा काही शौक नाही. तुमच्या चेहऱ्यावरून तसं वाटतं म्हणून म्हणतो. छे 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 आज दमलोय फार. मग आज नुसतंच लांबडवा. मग असं करू, उद्या सकाळी आमची कार्यकर्ते मंडळी आहेत. होय. वळूचा शोध घेतील. तपासणीसाठी तुमच्याकडून जाऊ. अहो, मग वळूची तपासणी उद्याच करू की. बर बर पाटील, साहेब दमले, रेस्ट हाऊस. राम राम डॉक्टर साहेब. राम 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 राम. फार वेळ झालाय. मला ह्या वळूची तपासणी करून पुढच्या गावाला जायचंय. आलो का साहेबराव? कुठे आहेत? अरे वा बघा. नमस्कार राम नमस्कार. राम, डॉक्टर वाट बघत्यात. काही एकदम व्यवस्था छान. ठीक मी ना? होतो का? बरं. बरं साहेबराव, तुम्ही आता आलाय साज, मी बघतो. वळू. बर बर. येतात आता कार्यकर्ते म्हणजे वळलं घेऊन. असं तुम्ही म्हणतात. बसा. बरं बरं. बसा, बसा. इकडे बस. हा, इकडे बरं. बस. हा, बस. हं? काय 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 झालं काय म्हणायचं? वकून वकून केशी तू पडली ती दोघं बी. काय सांगायचं साहेबराव, सगळ्याची अवस्था सगळ्याची अवस्था हीच झाली. बरं बरं, काय खाण्यापिण्याचं काय आलं काय म्हणायचं? अरे नाम्यात तो काय दोघं जण वळू धरायला गेले. हाव, त्याच एवढी घाण वास मारत होती की एक पाऊल बी मोरे टाकवत नव्हतं. असं बघा असं. साहेबराव, हे नाम्यान तो काय दोघं जण म्हणाले तुम्ही इथंच थांबा, आम्ही आज जाऊन बघून येतो. आणि परत आले ते वक्कतच आले. कशाला? आपल्या गावचा वळू मळून पडला होता हं? आणि कुजून कुजून इतकी घाण येत होती की काय कुजला होता म्हणजे मेला असला पाहिजे. त्याशिवाय कसं नक्की. कुठं? हो बरोबर. माणसाला तसं एकटीने थांबता येत नव्हतं. आम्ही म्हणून त्यातनं बाहेर आलो. साहेबराव, आम्ही बरं, हात- बरं, बरं. जा चला. ते चहा करून सूट घालून चालू. जा, जा. चला चला. कुजलाय ते अर्थी वळू मरून 4-5 दिवस तरी झाले असतील बघा. आता आम्हाला काय माहित? मला असं वाटतं तुम्ही स्वतः बघा आणि खात्री करून घ्या. अहो, मी कसली खात्री करून घेऊ. आता मेलेल्या वळूला बघून मी काय करू. आता तुमचे एवढे साक्षीदार असताना आणखी परत मी तिथे जाऊन मला अवकायची काय गरज हो. ते तुमचं तुम्ही बघून घ्या. वळू दाखवायची जबाबदारी आमची. हो. अहो साहेबराव, तुमचा शब्द आम्ही कसा खोटा मानायचा. आमच्या गाय रानात इखरी जनावर फारत एखादं चावलं असेल, दुसरं काय. साहेबराव, तुम्ही म्हणता तेच खरं असणार बघा. हो. रिपोर्ट लवकर तयार करून मला निघायला हवं. हो निघा, निघा. चला. अगदी अगदी. आजची आंघोळ झाली म्हणायची राव. चला चला.